नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतात. मित्रांनो, सध्या संपूर्ण देशभरात ज्याची चर्चा सुरू आहे ते म्हणजे नीट पेपर लीक प्रकरण. आणि हे प्रकरण झाल्यानंतर सध्या आपण पाहिलं की दिल्लीमध्ये एक आंदोलन झालं कॉक्रोच जनता पार्टीचं, आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या आणि त्या अंतर्गत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि आता तिथे प्रल्हाद जोशी म्हणून शिक्षण मंत्री आलेले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने, नरेंद्र मोदी सरकारने असा निर्णय घेतला की एक टास्क फोर्स जो आहे तो स्थापन करायचा. नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली हा टास्क फोर्स स्थापन केलेला आहे आणि त्या टास्क फोर्समध्ये अनेक तज्ज्ञांचा समावेश आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले, आणि त्यांचं काम असेल ते म्हणजे जे काही पेपर तयार करण्याची, पेपर सेट करण्याची जी काही प्रक्रिया आहे देशभरामध्ये, त्याच्यामध्ये पारदर्शकता यावी, कोणत्याही पद्धतीने त्याच्यामध्ये दोष राहू नयेत जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होईल, अशा पद्धतीने एक प्रयत्न केला जाणार आहे. आणि त्यासाठी हा एक टास्क फोर्स तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये एक व्ही कामकोटी म्हणून संशोधक आहेत, प्रोफेसर आहेत, तर त्यांचा समावेश केल्यानंतर त्याविषयी काँग्रेसच्या खासदार प्रियांका वड्रा यांनी एक हेटाळणी करणारी टिप्पणी केली. त्या म्हणाल्या की या गोमूत्र एक्सपर्टचा कशासाठी या पॅनलमध्ये समावेश केलेला आहे, टास्क फोर्समध्ये कशाला हवेत ते व्ही कामकोटी, अशा पद्धतीने प्रियांका वड्रा यांनी त्यांची हेटाळणी केली किंवा त्यांना हिणवण्याचा प्रयत्न केला. आता यावरनं स्वाभाविकपणे व्ही कामकोटी हे कोण आहेत नेमके हे जाणून घेणं आवश्यक वाटतं. त्याविषयी कुतूहल जागृत होतं की हे नेमके कोण आहेत, का त्यांच्याबद्दल एवढं प्रियांका वड्रा बोलत आहेत, तर खरोखरच त्यांची काय क्षमता आहे कामकोटींची हे जाणून घेणं आवश्यक ठरतं. ते व्ही कामकोटी कोण आहेत, तर त्यांनी IIT मद्रास या संस्थेतून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयात MS केलेलं आहे. त्याचबरोबर PhD पदवीसुद्धा त्यांनी धारण केलेली आहे. 2001 मध्ये ते IIT मद्रासच्या प्राध्यापक पदावर रुजू झाले होते आणि तिथूनच 2022 मध्ये ते संचालक म्हणून तिथे त्या पदावर गेलेले आहेत. म्हणजे इतकी वर्ष तिथे त्या संस्थेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे प्राध्यापक म्हणून. त्यानंतर त्यांचं प्रामुख्याने संशोधन जे आहे ते संगणक आर्किटेक्चर किंवा माहिती सुरक्षा, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि VLSI हे जे डिझाईन आहे त्याच्यामध्ये त्यांचं प्रामुख्याने संशोधन आहे. आणि हेच तंत्रज्ञान कोणतं आहे VLSI हे तंत्रज्ञान ज्याच्यामध्ये लाखो ट्रान्झिस्टर्स हे एका सिलिकॉन चिपमध्ये बसवता येऊ शकतात, अशा पद्धतीचं तंत्रज्ञान जे त्याच्यात त्यांचा अभ्यास आहे, संशोधन आहे. त्याचबरोबर IIT मद्रासच्या मायक्रो प्रोसेसर डेव्हलपमेंट या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते सहभागी आहेत. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एज्युकेशन अँड अवेअरनेस या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे, त्याचे ते प्रमुख आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये म्हणजे भारतीय बनावटीचे मायक्रो प्रोसेसर तयार करण्यासाठी एक योजना आखण्यात आलेली शक्ती म्हणून, त्या योजनेमध्ये सुद्धा त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. त्या माध्यमातून संरक्षण, दळणवळण, संपर्क या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. तर अशा विविध क्षेत्रामध्ये काम केलेले संशोधक आहेत, प्राध्यापक आहेत, वेगवेगळ्या मंडळांवर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे ते सदस्य आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI या टास्क फोर्सचे सुद्धा ते माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याचबरोबर IIT मद्रासमध्ये JEE जी परीक्षा असते त्याचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. तशी वेगवेगळी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि परिषदांमध्ये जवळपास 150हून अधिक असे संशोधनात्मक असे प्रबंध त्यांनी सादर केलेले आहेत आणि वेगवेगळ्या लेक्चर्सच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा करत असतात. तर आता मी तुम्हाला त्या व्ही कामकोटी यांचं हे सगळं क्रेडेन्शियल्स जे आहेत ते तुम्हाला सांगितले. त्यांचं जे एकंदरीत त्यांच्याकडे असलेलं जे शिक्षण आहे, त्यांनी मिळवलेली जी काही वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार असतील, वेगवेगळ्या मंडळांवर त्यांची झालेली नियुक्ती असेल, त्यांच्या ज्ञानाचा कसा कसा वापर देशासाठी करून घेण्यात आला, हे आपण इथे या माध्यमातून पाहिलं. आता एवढं शिक्षण झालेल्या व्यक्तीला प्रियांका वड्रा काय म्हणतात, ते गोमूत्र एक्सपर्ट आहे. अर्थात त्यांनी मागे गेल्या वर्षी याच गोमूत्रासंदर्भामध्ये आपलं एक विधान केलं होतं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की भारतीय शेती आणि त्याच्यामध्ये
गाई म्हशी किंवा बैल किंवा शेणाचा वापर, गोमूत्राचा वापर, सेंद्रिय शेती जी आहे याविषयीचा त्यांचा अभ्यास आहे, संशोधन आहे. तर अशा व्यक्तीने त्याविषयी भाष्य केलं की हे जे गोमूत्र असतं हे खूप महत्त्वाचं आहे, उपयुक्त आहे. त्याच्या माध्यमातून जीवाणूंचा नाश होऊ शकतो, बुरशीचा नाश होऊ शकतो आणि असं हे गोमूत्र जे आहे ते उपयुक्त आहे. आता हे जर त्यांचं संशोधन आहे, त्याच्यावरचा त्यांचा अभ्यास आहे, तर त्याची टिंगल करण्याची काय आवश्यकता आहे? जर प्रियांका वड्रा यांना त्याविषयी खरोखरच काहीतरी जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी व्ही कामकोटी यांना भेटावं आणि खरोखर नेमकं काय संशोधन त्यांनी गोमूत्रासंदर्भात केलेलं आहे किंवा त्यांची जी काही विधानं आहेत ती का त्यांनी केलेली आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकल्या असत्या त्या. पण तसं न करता त्यांची टिंगल उडवणं हे त्यांनी केलं. स्वतः प्रियांका वड्रा यांचं शिक्षण किती आहे तर त्यांनी मानसशास्त्रामध्ये पदवी धारण केलेली आहे, त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे त्या पलीकडे त्यांच्याकडे कोणतेही शिक्षण नाही. म्हणजे हा प्रश्न निर्माण होतो की ज्यांचं शिक्षण स्वतः MA किंवा BA याच स्तराचं आहे त्या व्ही कामकोटी यांना प्रश्न विचारतायत किंवा त्यांच्यावर टीका करतायत तेव्हा ते किती हास्यास्पद ठरतं. मुळात गांधी कुटुंब जे आहे ते अशाच पद्धतीने दुसऱ्याची नेहमी हेटाळणी करत आलेलं आहे. आत्तापर्यंत जे अनेक लोक काँग्रेसमधनं बाहेर पडले त्यातल्या अनेकांचा हाच अनुभव राहिलेला आहे की त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात त्यांची हेटाळणी झाली, त्यांना दुय्यम स्थान देण्यात आलं, त्यांना कमी लेखण्यात आलं. हिमंता विश्व शर्मा यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे. अशी माणसं म्हणून सोडून गेली. आणि हेटाळणी का करतात तर यांना वाटतं आपण पंतप्रधानांच्या खानदानात जन्माला आलो. नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते, नंतर इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, राजीव गांधी पंतप्रधान होते. म्हणजे आपण पंतप्रधान पदाच्या सगळ्या वलयाला पाहिलेलं आहे आणि आपण या खानदानात जन्माला आलेलो असल्यामुळे ही सगळी बाकीची माणसं जी आहेत ती आपल्या दृष्टीने कसपटा समान आहेत. यांची काय लायकी आहे, यांना काय कळतंय आपल्यासमोर, अशा पद्धतीची भावना सातत्याने गांधी कुटुंबामध्ये दिसून येते. आणि त्यातूनच प्रियांका वड्रा यांनी ही कमेंट केलेली आहे. सध्या आपण पाहतो की देशभरामध्ये वारंवार काही लोक, प्रामुख्याने काँग्रेसचे समर्थक असतील किंवा भाजपाचे विरोधक म्हणून असतील, तर त्यांचं सातत्याने विधान काय असतं की शिकलेली माणसं पाहिजेत राजकारणामध्ये. प्रामुख्याने नरेंद्र मोदींना टार्गेट करण्यासाठी ते अशी वक्तव्य करत असतात की तिथे शिकलेला पंतप्रधान हवा. अरविंद केजरीवाल सुद्धा त्यावर बोलत असतात. तर अरविंद केजरीवाल हे काहीतरी IITN आहे तसं म्हटलं जातं. पण त्यांनी शिकून काय केलं तर राजकारणात आले आणि राजकारणात भ्रष्टाचाराचे त्यांचे आरोप झाले. शीशमहलचा आरोप झालेला आहे ज्याच्यामध्ये करोडोंचा खर्च करण्यात आला विनाकारण स्वतःच्या बंगल्यासाठी. जेलमध्ये जाऊन आले. म्हणजे शिकलेला माणूस काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि ते आरोप करतायत दुसऱ्यांवर. हेच केजरीवाल आत्ता हे जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होतं त्याच्यामध्ये गेले आणि तिथे सुद्धा म्हणाले की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आणि तिथे वांगचूक यांना शिक्षण मंत्री करा. म्हणजे या शिकलेल्या माणसांची बुद्धी जी आहे ती कुठपर्यंत जाऊ शकते याचं हे उदाहरण आहे. मग या ठिकाणी प्रियांका वड्रा जे काही म्हणतायत ते त्यातूनच आलेलं आहे. घराणेशाहीचा जो एक माज असतो तो त्यांच्या या वक्तव्यातून दिसून येतो. व्ही कामकोटी यांचं शिक्षण काय हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. हे पाहिल्यानंतर एक सर्वसामान्य माणूस जो आहे भारतातला हा कुठपर्यंत जाऊ शकतो, काय प्रगती करू शकतो शिक्षण क्षेत्रामध्ये त्याच्या स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर, हे त्याच्यात दिसून येतं. आणि अशा व्यक्तीला तुम्ही त्याची हेटाळणी करता, टिंगलटवाळी करता. बरं, ते करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःकडे शिक्षणाचा काय नेमकं गुण आहे, किती शिक्षण आहे, काय स्तर आहे शिक्षणाचा, तर तोही नाही आहे. तेही शिक्षण नाही आहे तुमच्याकडे. त्यांच्याबद्दल बोलण्याची जी पात्रता लागते तेवढी पात्रता नाही, पण तरी देखील तुम्ही त्यांच्यावर टीका करता. बरं, रोज बोलायचं की भारतातले काही लोक जे आहेत ते किंवा तरुण जे आहेत ते परदेशात जात आहेत, शिकायला जात आहेत किंवा तिकडेच त्यांचं करिअर करतायत. व्ही कामकोटी यांचा जर का माणूस हा भारतामध्ये राहिला, इतकी वर्ष IIT मद्रासमध्ये तो प्राध्यापकी करतोय, त्यानंतर तिथेच संचालक झाले, अनेक संशोधन क्षेत्रामध्ये ते काम करतायत, अनेक मंडळांवर ते सदस्य म्हणून काम करतायत, अशा व्यक्तीवर तुम्ही अशा पद्धतीने टीका करता. बरं, या ज्या प्रियांका वड्रा आहे त्यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, भूखंडांच्या घोटाळ्याचे आरोप आहेत, कोटी कोटीचे भूखंड जे आहेत त्याचे आरोप त्यांच्यावर केले गेलेले आहेत. EDची कारवाई झालेली आहे. क्षेत्रात देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचं हातभार आहे, योगदान आहे. त्यांच्यावर टीका करायची, त्यांना हेटाळणी करायची, त्यांना हडतूड करायचं आणि त्यातून काही लोकांना जे त्यांचे चमचे असतील त्यांना खुश करायचं की बघा आम्ही अशा सगळ्या लोकांची कशी हेटाळणी करतो, तेव्हा आमची काय पात्रता आहे ते बघा. पण लोकांना लक्षात येतं की एवढ्या शिकलेल्या माणसाला, तज्ज्ञ असलेल्या माणसाला एका क्षेत्रातल्या तुम्ही जी हेटाळणी करता त्याच्यामुळे त्या माणसाचं हसू होत नाही. त्याने शिक्षणातून आपलं स्वतःचं कर्तृत्व जे आहे ते सिद्ध केलेलं आहे. प्रश्न येतो तो तुमचा, प्रियांका वड्रा यांचा किंवा त्यांच्यासारखे जे काँग्रेसचे नेते आहेत यांचा किंवा अशी हेटाळणी करणाऱ्यांचा.
की तुमचं शिक्षण काय, तुमची कुवत काय, हे तुम्हाला दाखवण्याची संधी आहे ती तुम्ही दाखवत नाही आणि दुसऱ्याची हेटाळणी मात्र करता. त्यातून हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे प्रियांका वाड्रा यांनी अशी हेटाळणी करण्यापेक्षा आपला पक्ष कसा टिकेल, पक्षाची कशी वाढ होईल, पक्षामध्ये असे सुशिक्षित चांगले लोक कसे येतील याचा विचार केला पाहिजे. पण त्या करू शकत नाहीत, कारण त्यांच्यावर घराणेशाहीचा एक प्रचंड असा ठसा जो आहे तो त्यांच्या कारकिर्दीवर आहे आणि त्यातून ते बाहेर पडत नाहीत. तोपर्यंत ते अशाच पद्धतीने दुसऱ्याची हेटाळणी करत राहणार. तुम्हाला हा सगळा विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.